सोंगाड्यानो पुण्या गावच्या आहात आपण. दक्षिणेकडे राहत जो सरदार साहेबाचा स्वदेश तोच आमचा देश. बोलण्याचा मतलब ज्या देशात पुण्यश्लोक अजिंक्य शिवाजी छत्रपती राज करतात त्यात महाराष्ट्र पुण्यभूमीचा आम्ही रहिवासी आहोत. असं होय, आलं. पण इथे या छावणीत तुम्हाला कुणी प्रवेश मिळून दिला? सरदार साहेब, प्रयत्नाला हातच्या वाटेवर मोठे असतात कुठे? तुझं नाव काय? अरे खरे बोल. खोटं बोलण्याची मला सवय नाही. माझं नाव चतुरा. स्वराज्य असल मराठ्याची ही औलाद नसून नेलझात नायकाची घराण्याचा औलाद आहे. अस्सल मराठी माणसं आहोत आम्ही, कम अस्सल नाही. असे मराठी आमचा बाळा आणि शिवाजी आमचा राणा. बस पुरे झाली वटवट. तुमच्या अंतरीच्या करत्या बोलावरून तुम्ही त्या सत्ता मदांत शिवाजीचे साथीदार आहात ही मनाची पक्की खात्री झाली. त्या हरामखोर शिवाजीने मी जाईन तिथे माझ्या मागून तुमच्यासारखा हेरांचा ससेवेला लावला. पण त्या शिवाजीला मी पुरून उरला. कपटी विश्वासघातकी कुठला नाही सरदार साहेब, नाही. शिवाजी राजाचे दुष्ट प्रवृत्ती तर नाही. शिवाजी महाराजासारखा पूर्ण अजिंक्य छत्रपती या जन्म या पृथ्वीवर झाला नाही, यापुढे होणारही नाही. खबरदार खबरदार त्याची स्तुती स्तोत्रे माझ्या पुढे घासेल तर त्याच्या आठवणी सरशी सर्वांकरता कसा तीळपापड होतोय यावेळी. त्या सत्ता मधांत शिवाजीने आपणहून माझा अपमान केला आणि म्हणून स्वराज्याची चाकरी नाथळून आदिलशाहीचा मला हात धरावा लागला. आता मनापुढे एकच विचार थैमान घालतो आहे की शिवाजीने संपादलेल्या स्वराज्य गुंतून पाडून त्याचा नक्षा उतरवायचा. नेताजी दादा, नेताजी दादा, हे तू काय हरवलं आहे? जातीवंत मराठा असून देखील स्वराज्याचा असा घात पडला आहे तर मावळ मराठ्यात रक्ताचं पाणी करून मिळवलेलं स्वातंत्र्य संपुष्टात येईल. मराठ्याच्या नशीब जन्मी याचा तरी विचार करायचा नाही. आता विचाराचा संयम माझ्या मनात राहिलेला नाही. शिवाजीने संपादिले स्वराज्य जगो वा बुडो याची मला बिलकुल खंत वाटत नाही. मी आता परक्याचा ताबेदार असल्यामुळे स्वराज्याची उत्ते काढून त्याला ना घाशीत आदिलशहापुढे शरण आणणे हीच माझ्या जीवनाची इति कर्तव्यता आहे असेच मी समजतो. असे अविचाराला बळी पडू नका आणि स्वराज्याचा घात म्हणू नका. स्वराज्यावर हा बिकट प्रसंग ओढावलेला असेल तर पुरंदराच्या तळनाव्याप्रमाणे महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला रवाना झाले. इतक्यात अर्ध्या वाटेवरील पल्ला त्यांनी गाठले असेल. अशा आणीबाणीच्या होती आज आपल्यासारख्या पराक्रमी पुरुषाची राष्ट्राला अधिक खरंच आहे. सरदार साहेब, वेळेचे पारदर्शकाचे बंद तोडा आणि स्वदेशाची वाट सुधारून स्वराज्याचे रक्षण करा. महाराष्ट्र शत्रूचा बिमोड करण्याची ताकद या मनगटात असताना आपण शिवाजीशी जी हा करण्यात पुरुषार्थ असला. सरदार साहेब, आपल्यासारख्या पराक्रमी पुरुषाला माझ्यासारख्या दुसऱ्याने उपदेशाचे धडे देणे योग्य नाही हे मी जाणतो. पण स्वराज्यावर ओढावलेलं संकट पाहून मी आपली मनधरणी करीत आहोत. सरदार साहेब, वेळीच संवाद व्हा आणि स्वराज्याचा रस्ता सुधारून स्वदेश सेवेत जीवन देत जा. महाराष्ट्र तुमचे स्वागत करील. फिरून फिरून तोच उपदेश शक्य नाहीये. या सत्ता मधांत शिवाजीने शिवाजींच्या ताबेदारीपेक्षा आदिलशहाची ताबेदारी परवडली. पण पुन्हा त्या शिवाजीची गुलामगिरी नको. बस मनाचा ठाम निर्धार झाला. माझे प्राण गेले तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राचा स्वातंत्र्य रसातळाला नेल्या वाचून माझ्या मनात तीळ मात्र शांती लाभणार नाही. नेताजी दादा, मन असं कोठ्या करून आमच्या मनावर आघात करू नको. नेताजी रावाला स्वराज्यात परत घेऊन येतो असं महाराजांनी विश्वासपूर्वक वचन दिलं. जेव्हावर असा उद्धार होऊन आम्ही इथे येण्याचं धाडस केलं. पण या धाडसाचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही वेळेत इथून चालते हो. जर काही तो
तुमचे सोंग इतर सरदारांच्या नजरेस आले तर जागच्या जागी तुमची गर्दन छाटली जाऊन शिवाजीला मी फितूर आहे या आरोपाखाली माझे जीवाचे थिंडवडे होते. चतुरा जा, संधी आहे तोवर आल्या पावली माघारी फिरून आपले लाख मुलाचे प्राण वाचवा. नाही, स्वराज्य राज्यात नाही. स्वप्राणाची किंमत आम्ही कवडीवर समजतो. नेताजीराव, काही झालं तरी आपण फिरू स्वराज्यात येण्याचं वचन घेतल्याशिवाय मी माघारी जाणार नाही. तर मग तुमचं मरण काळ जवळ आलेला आहे. चतुरा, तू स्त्री आहे. शिवशाही ती स्त्री दाक्षिण्य आदिलशाही दरबारात पाहायला सापडणार नाही. जर का तुझे लावण्य इतर मुघल सरदाराच्या नजरेस आले तर तुझ्या शिलावर झडा घालून नाहक तू जनानखान्यात पुजत पडशील. अशक्य आहे हे. मर्द मराठीची मुलगी आहे मी. तशीच वेळ येते तर देहात प्राण असेपर्यंत चतुरची मी डाळ शिजू देणार नाही. हा तुझा भ्रम आहे चतुरा. रक्ताला चटवलेला लांडगा परवडला, पण वृत्तीने लांडग्यापेक्षाही क्रूर असलेल्या मुसलमानाची झडप तुझ्यावर पडली की तुझ्या यौवनाचा चोळामोळा होईल हे वेळी ध्यानात ठेवून आल्या पावली माघारी फिरे. नेताजी दादा, तुम्हाला बरोबर घेतल्याशिवाय मी महाराष्ट्र पाहून सुद्धा ठेवणार नाही. हा आमचा निर्धार आहे. नेताजी दादा, दूरवर विचार करा आणि हा सोडून द्या आणि स्वराज्याची वाट धरा. नाही चतुरा, नाही. माझ्या निश्चयापासून मी रतेभरही ढळायला तयार नाही. ज्या दिवशी शिवाजीने माझा अपमान केला त्या दिवसापासून स्वराज्याशी असलेला माझा कायमचा संबंध तुटलेला असून परत फिरून आयुष्यात संबंध जुळून येणे कदापि शक्य नाही. आता आयुष्याच्या अंतापर्यंत शिवाजीचा आणि माझावर कायम राहील. अरे काय ऐकतोय चतुरा? आम्ही मगापासून उगा दगडाला पादर फोडण्याचा प्रयत्न केला म्हणायचा. महाराष्ट्राचे दुर्भाग्य म्हणून आज देशातील रावाच्या फरकावी पुढची मोहरायला परक्याला फितूर होत महाराष्ट्राचे स्वतंत्र अधिकच धोक्यात आले. महाराष्ट्राचे पुण्य अजून संपलेले नाही. नेताजीराव, लक्षात ठेवा, जिथं जिथं तुम्ही स्वराज्याच्या आड याल तिथे तिथे हे चतुरा तुमच्या कारस्थानाचा दाव आणून पाडल्यावरच राहणार नाही. हे माझं वचन आहे.